आरक्षणाने संपूर्ण महाराष्ट्र धवळून निघाला आहे। एका बाजूला मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला ओबीसींचे आरक्षण अबाधित राहावे म्हणून राज्याचे मंत्री ओबीसी नेते छगन भुजबळ हे लढत आहेत। छगन भुजबळांचा मराठा आरक्षणाला विरोध नाही आणि याचा उल्लेखसुद्धा ते वारंवार करीत आहेत, परंतु मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवावे एवढाच त्यांचा आग्रह आहे। जवळपास 400 जातींची लढाई लढत असताना छगन भुजबळांचा हा आग्रह योग्य असल्याचे दिसते। हीच भूमिका एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार, नाना पटोले यांच्यासह सर्वच नेत्यांची असल्याचे दिसते। पण तरीही मराठा आंदोलक मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ यांना जाणून बुजून टार्गेट करत आहेत। 2 महिने सतत टीका झाल्यानंतर छगन भुजबळांच्या संयमाचा अंबड येथील ओबीसींच्या ऐतिहासिक एल्गार सभेत शेवटी बांध तुटला आणि त्यांनी एक हुंकार भरला। ओबीसींच्या या आत्मसन्मानाच्या लढाईत 2 महिने शांत राहिल्यानंतर त्यांनी स्वतःवरील टीकेला प्रत्युत्तर दिले, परंतु त्यानंतर मात्र त्यांना चौबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे। यात वैचारिक म्हटल्या गेलेले अनेक विचारवंतसुद्धा 2 महिने जे भुजबळांवर टीका होत असताना गप्प होते ते सुद्धा उपदेशाचे डोस पाजू लागले आहेत। एवढेच कशाला, अंबडच्या सभेत वाघासारखी डरकाळी फोडत भुजबळांची पाठराखण करणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा दुसऱ्या दिवशी युटर्न घेत भुजबळांना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला। कदाचित वडेट्टीवारांना नाईलाजाने स्वपक्षातील दबावामुळे असा युटर्न घ्यावा लागला असेल। ओबीसीच्या आत्मसन्मानाच्या लढाईत भुजबळ एकटे पडले आहेत असे वरून जरी दिसत असले तरी मात्र ऐतिहासिक एल्गार सभेमुळे वर्षानुवर्ष गाढ झोपेत असणारा ओबीसी नावाचा सिंह जागृत झाला आहे आणि भुजबळांच्या पाठीशी भक्कम उभा राहत आहे। मागील काही महिन्यांपासून अतिशय भयग्रस्त असणारा ओबीसी समाज अगदी रस्त्यापासून ते सोशल मीडियावर भुजबळांच्या समर्थनार्थ धावू लागला आहे। काही ओबीसी विचारवंतही जे आजपर्यंत भुजबळांना विरोध करायचे तेही भुजबळांची बाजू घेऊन मीडियावरती बोलायला लागले आहेत। या ऐतिहासिक सभेनंतर हिंगोली येथेही ओबीसींची ऐतिहासिक मेळावा पार पडला। त्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या जिल्ह्यात ओबीसींच्या सभा मेळावे घेण्याचे नियोजन सुरू झाले आहे आणि अनेक जातीत विखुरलेला ओबीसी हा एक होताना दिसत आहे। आजपर्यंत गावखेड्यात सत्तेपासून दूर असणारा ओबीसी आता सत्ता काबीज करण्याची स्वप्ने पाहू लागला आहे। ही झाली एक बाजू ज्यात ओबीसी समाज भुजबळांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत असल्याचे दिसून येत आहे। आता दुसरी बाजू पाहूया। या सभेमध्ये महादेव जानकर यांनी भुजबळांना अर्थविनवणी करत ओबीसींचा पक्ष काढावा असे म्हणत ओबीसींच्या मनातील भावना व्यक्त केली। ओबीसी जनमोर्चाचे प्रकाश अण्णा शेंडगे, बंजारा समाजाचे नेते टी.पी. मुंडे, विमुक्त भटक्याचे नेते लक्ष्मण गायकवाड यांनीही भुजबळ साहेब आपण आदेश द्यावा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी विनंती केली। याच मंचावर विविध पक्षातील ओबीसी नेत्यांनी भुजबळांच्या पाठीशी ठाम असल्याचे दर्शवले। आतापर्यंत मराठा केंद्रित असणारे महाराष्ट्राचे राजकारण आता ओबीसी केंद्रित व्हायला सुरुवात झाली आहे। सर्व टीव्ही चॅनेलवर ओबीसी, भुजबळ यांच्या नावाची तुफान चर्चा व्हायला लागली आहे। आतापर्यंत प्रत्येक पक्ष ओबीसी आपल्या दावणीला बांधलेला आहे असा समजायचा, परंतु भुजबळांनी ओबीसींची अस्मिता जागृत केली आणि ओबीसी हा सत्तेचा केंद्रबिंदू व्हायला सुरुवात झाली आहे। एकूणच काय तर महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी आणि भुजबळांना वजा करून सत्तेचे समीकरण बसवणे प्रत्येक पक्षाला अवघड जाताना दिसत आहे। यातच संभाजीराजे भोसले, राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळ यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले आहे। काही दिवसाआधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यात मराठा ओबीसी आरक्षण संदर्भात खळाजंगी झाली होती। कुठेतरी स्वपक्षातच भुजबळांची गडचबी होत असल्याचे दिसून येत आहे। भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतला असला तरी त्यांची बाजू पक्ष जर लावून धरत नसेल, ओबीसींच्या हितांचे संरक्षण करत नसेल, तर नक्कीच छगन भुजबळ हे दुसरा पर्याय शोधू शकतात। त्याचप्रमाणे मराठा आंदोलनकर्ता यांच्या दबावाला सरकारने बळी पडत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले तर नक्कीच भुजबळ ओबीसींना घेऊन स्वतंत्र पक्षाची वाट निवडू शकतात। महाराष्ट्रात एकूणच ओबीसी समाज बहुसंख्य असल्याने
जवळपास 400 जातींचे नेतृत्व करणाऱ्या भुजबळांनी ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढला तर नक्कीच 2024च्या निवडणुकीत सर्वात जास्त जागांवर विजय होण्याचे चिन्ह दिसत आहेत. शिवसेना राष्ट्रवादी यांच्या फुटीनंतर शिवसेना राष्ट्रवादी यांच्या दोन्ही पक्षाच्या दोन्ही गटात नक्कीच पुरेसे लोकांचे पाठबळ नसल्याचे दिसते. त्यातच केंद्रात भाजप सत्तेत असूनही ओबीसी जातनिहाय जनगणना नाकारणे, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर करणे, यामुळे महाराष्ट्रातील ओबीसी, SC ST, मुस्लिम समाज हा नाराज असल्याचे जाणवते. या सर्वांमुळे छगन भुजबळ यांच्या ओबीसी राजकीय पक्षाला ओबीसीसह भटके विमुक्त, SC ST, मुस्लिम छोटे छोटे पक्ष यांचा पाठिंबा मिळेल. महादेव जानकर यांनी तर आपल्या रासप पक्षातर्फे आधीच बिनशर्त पाठिंबा भुजबळांना असल्याचे जाहीर केले आहे. एकूणच काय तर हे सर्व जुळून आले तर छगन भुजबळ नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि ज्यांना हजारो वर्षापासून मुख्य सत्तेपासून दूर ठेवले गेले त्या ओबीसी, भटके विमुक्त, मुस्लिम, SC ST यांनाही मंत्रिमंडळात स्थान देतील. याविषयी आपले मत, आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नोंदवायला नक्की विसरू नका.